सो आज ह्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की मी हे जे काय आता सिच्युएशनमध्ये आहे की मी कधी विसरायला नाही पाहिजे. कारण की हे काय होतं ना की जेव्हा आपला चांगले दिवस असतात ना तर आपण जे आपले वाईट दिवस असतात किंवा आपण जेव्हा प्रॉब्लेम्समध्ये असतो तर त्या टायमिंगला आपण विसरतो नेहमी. आणि आपण कधीच जे आपल्यासोबत चांगलं होतं आहे किंवा जो चांगला टाईम आपण स्पेंड करतो आहे त्याची कधी कदर करत नाही आपण. तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. आज 7 सप्टेंबर शनिवार आणि 2024. तर 2-2.5 महिन्यापूर्वी मी म्हणजे एकदम मस्त लाईफ चालली होती. चांगला जॉब होता आणि मी 4 स्टार हॉटेलच्या रूममध्ये राहायचो. 4 महिने जे पाहिजे ते खायला मिळत होतं, जे पाहिजे ते मी ऑर्डर करू शकत होतो. एक चांगलं डेझिग्नेशन होतं, मॅनेजरच्या लेवलला होतो, लोक ऐकायची आणि भरपूर काही सगळं चांगलं होतं. पण ते नेहमी म्हणतो ना आपल्याला की आपल्याला जेव्हा चांगल्या गोष्टी आपल्या ओव्हरफुल होतात त्यावेळेस आपण ॲडव्हान्टेज घेतो की यार मी म्हणजे खूपच भारी आणि माझ्यासारखं कोणी नाही. हा एक आपल्याला गर्व होतो. आणि माझ्यासोबतही असं झालं कारण की मला असं वाटलं की मी खूप भारी आहे आणि माझ्यासारखं कोणी नाही आणि कोणी होऊ शकत नाही. मी म्हणजे स्वतःला खूपच हुशारच समजत होतो. आणि लोक पण अशी भेटली ना की जे मला बोलायचं की नाही रमेश तू खूप भारी आहेस, तुला खूप चांगलं नॉलेज आहेस, खूप चांगलं काम करतो, तुझी बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि तू कन्व्हिन्स करू शकतो. तू गुड लुकिंग आहे, स्मार्ट दिसतोस आणि ह्या सगळ्या गोष्टी अशी लोक होती आणि भेटली पण मला खूप. आणि मला ह्याच गोष्टीचा गर्व होतो खूप की माझ्यासारखं कोणी नाही आणि मला कोणी रिप्लेस करू शकत नाही, मला असं वाटलं होतं. पण आपण म्हणतो ना की जास्त चांगला टाईम जास्त वेळ थांबत नाही आणि आपण त्या गोष्टींना थोडंसं व्हॅल्यू केले पाहिजे, सोडलं नाही पाहिजे किंवा नेहमी काम करत गेलं पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. भगवद्गीता मी पहिल्यापासून वाचायचो पण मग मधी सोडून दिलं या सगळ्या गोष्टी की काय फक्त पैसा म्हणजे सगळं काय असतं किंवा आपल्या समोर आपल्याला चांगलं म्हणणारी लोक खूप चांगली. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या आणि सडनली असं काही झालं माझ्या लाईफमध्ये. सडनली म्हणजे एका रात्रीचाच चेंज. गेले 4 महिने जे लोक मला खूप चांगलं समजत होते की रमेश म्हणजे खूपच भारी, अचानक माझ्या विरुद्ध बोलायला लागले, माझ्या मागे बोलायला लागले. आणि ज्या मुलीवर मी एवढं खूपच जास्त प्रेम करत होतो ती मुलगी सडनली मला सोडून गेली. सडनली ती मुलगी मला नाही राहायचं तुझ्यासोबत. आणि माझा जॉब ह्या संदर्भात असं झालं की मी सकाळी उठलो, जॉबला गेलो, खाल्लं पिल्लं सगळं व्यवस्थित आणि दुपारी माझा जॉब गेला. जॉब एक अशा क्षुल्लक कारणासाठी गेलं की कोणीतरी अननोन पर्सन माझ्याविषयी कंप्लेंट टाकली कारण की मी खूप ओव्हर फ्रेंडली आहे. मी खूप फ्रेंडली राहतो स्टाफसोबत आणि गेस्टसोबत आणि लोक अनसिक्युअर फील करतात पण मी असं काही केलेलंच नाही आहे. तर जॉब गेल्यानंतर खूपच दुःख झालं की ज्याला एवढं सगळं चांगलं असताना आणि चुका पण असू शकतात ज्या मला कळल्या नाही त्यावेळेस. आणि मला नाही वाटत की मी आजही म्हणजे त्या टायमिंगला चुका केल्या आणि जॉब गेला असंही नाही. तर सडनली जॉब गेला, त्यानंतर मी पुण्याला आलो वापस चेन्नईवरून आणि ॲटिट्यूडमध्ये मी रिझाईन करून टाकलो की ज्याला मी खूप भारी आणि मला इझिली जॉब मिळू शकतो आरामात. पण 1 महिना झालं जॉब काय मिळालं नाही आणि सडनली माझं कॉन्फिडन्स खूप लो व्हायला लागला की
आता माहीत नाही मला जॉब मिळेल किंवा मग मी पहिल्यासारखी स्टेबल लाईफ जगेल, किंवा माझ्याकडे पैसे असतील नाही असतील, आणि म्हणजे ह्या बेसिक आपल्या ज्या गरजा असतात त्या मी स्वतःहून पूर्ण करू शकेल का नाही, किंवा आणि आपले असे जास्तही मित्र नाही आहे की ते आपल्याला पैसे देतील, आणि आज नाही आहेत तसे कोणी कोणासाठी नाही पैसे वगैरे देत. हां, तुम्ही देऊ शकता, परत ते पैसे मिळायचे चान्सेस खूपच कमी आहे. सो अचानक जॉब गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेशन वगैरे वगैरेमध्ये. देन अगेन अनफॉर्च्युनेटली मी बँगलोरला गेलो. काय माहीत नसतं ना की नक्की जॉबच कसा असेल काय असेल. उगाच मी डिप्रेशनमध्ये आहे म्हणून मी ती जॉब जॉईन केली. सगळं व्यवस्थित केलं, तिकडं अनसेटल्ड हॉटेलला सेटल केलं का. हां, आणि मग त्यावेळेस कळलं की हां नॉलेज आहे आपल्याकडे, आणि एक बंद असलेल्या हॉटेलला आपण चांगलं रन करू शकतो. आणि तिथे पण ना, आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय ना की माझा कोणत्याही नवीन ठिकाणी आपण जर गेलो, किंवा लोक कसे की ते कळून देत नाही की एक्झॅक्टली त्यांचा नेचर कसा आहे, आणि माझं लगेच समजतं की माझं नेचर काय. खूप फ्रेंडली आहे आणि इझिली ट्रस्ट करतो, आणि पैसे वगैरे खर्च करण्याचं ह्या गोष्टी असं. सेम तिथे झालं, सगळ्यांना समजलं की हा मुलगा म्हणजे ह्याला आपण यूज करू शकतो किंवा चुतिया बनवू शकतो, सिंपल भाषेमध्ये मी सांगितलं. तर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझं कसं आहे ना की मी लोकांना ट्रस्ट करतो, किंवा ते जर प्रॉब्लेममध्ये असतील त्यांना समजून सांगणं आणि सांभाळून घेणं ह्या गोष्टी आहेत. पण काही लोकांना त्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज फायदा घेतात, आणि सेम तेच झालं अगेन. 1-1.5 महिना केलं असेल, एकच सॅलरी उचलली होती, आणि सडनली मी हरिश्चंद्र बनण्याच्या चक्करमध्ये मी काही गोष्टी सांगितल्या आणि ते माझ्यावरच उलटं झालं. कारण की काही लोक काय असतात की तुम्ही जर आयुष्यात ग्रो करत असाल ना तर त्यांना पाहवत नाही, किंवा लोक तुमचा खूप सपोर्ट करतात आणि त्या लोकांना कोणी व्हॅल्यूज देत नाही. तर असं झालं परत तिथे. तर सडनली तिथे पण असा जॉब गेला अचानक, आणि नेहमीप्रमाणे परत पुण्याला वापस घरी आलो. आणि खूप विचार केला की काय आपण जे कर्म करतो आणि त्याचं, आणि देव पण असं ना की यार तुम्ही जर कर्म केलं ना, चुकीचं काय केलं ना, मला तर इन्स्टंट भेटते त्यांचं फळ. कर्माचे फळ एकदम म्हणजे इन्स्टंट भेटलं मला माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या. आणि आपण वाचत होतो असं पुस्तक किंवा बघत असतो व्हिडिओजमध्ये की कर्म करा, किंवा तुम्ही चांगले कर्म नाही केले तर तुम्हाला मेल्यानंतर किंवा कधी ना कधी तुम्हाला भेटणार. पण मला एवढं माहीत नव्हतं की मला एवढं लवकर मिळेल. इन्स्टंट आज केलेलं कर्म उद्या लगेच फळ मिळतं. सडनली तो पण गेला. त्यानंतर परत पुण्याला आलो, आणि मग ॲक्च्युअलमध्ये मला भीती वाटायला लागली की खरंच मला जॉब मिळेल का नाही मिळेल. ऑलमोस्ट 200 ते 300 हॉटेल्सला मी CV पाठवला. मी प्रत्येक दिवशी 2-2, 3-3 इंटरव्ह्यू देतो, आणि लास्ट राऊंडच्यापर्यंत पोहोचता म्हणजे कॉन्फिडन्स लेवल एवढा डाऊन होऊन जातो की तो समोरचाच व्यक्ती म्हणतो की बाबा आम्ही तुम्हाला हायर नाही करू शकत, आणि तुमची प्रोफाईल एवढी स्ट्रॉंग नाही वाटत, तुमचं कम्युनिकेशन एवढं भारी नाही आहे वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत. आज गेले 3-4 दिवस मी ह्याच विचारांमध्ये आहे की मला करायचं आहे काय. मला गुजरातवरून ऑफर आली, आणि मी लगेच म्हटलं ठीक आहे सर मी येतो उद्या. मी फ्लाईट तिकीट न काही मागचा पुढचा विचार न करता, किंवा कोणाला कन्सल्टंट न करता, कोणाला सांगितलं नाही किंवा विचारलं नाही की हां हे खरंच आहे का, ना इवन की प्रॉपर्टी कशी आहे काय वगैरे न विचार करता उगाच फ्लाईट तिकीट केली. कारण की पैसे, तिकीट बुक केली, गेलो राजकोटला. आणि सगळ्यात ना की असं जेव्हा तुमचं वाईट कंडिशन असेल ना, प्रॉब्लेम असेल ना, 10-17 लोकांशी बोलण्यात काही अर्थ नाही. प्रॉब्लेम हा होतो ना की आपण एवढ्या लोकांशी बोलतो आणि मग कन्फ्युजन स्वतःच होतं की चायला मला इकडे जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे.
तर तिकडे गेलो. नाही, चांगलं वाटलं की चायला राजकोट हे सिटी एवढं काय असू शकतं की म्हणजे पूर्ण गावासारखं, आणि मग मी तिथे सेटल होऊ शकेल का नाही, आणि म्हणजे ह्या तिथे पोचल्यानंतर ह्या गोष्टी